श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या लिक्विड फूड ग्रेड कार्बन डायऑक्साइड प्रकल्पाचा उद्घाटन आणि वितरण सोहळा संपन्न झाला। शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला। शाहू उद्योग समूहाच्या लिक्विड फूड ग्रेड कार्बन डायऑक्साइड प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं। समजितसिंह घाटगे यांनी फीत कापून आणि श्रीफळ वाढवून टँकरचं पूजन केलं। शाहू साखर कारखान्यानं स्वर्गीय विक्रमसिंह राजे घाटगे यांच्या काळात अनेक उपपदार्थांची निर्मिती सुरू केल्याचं समजितसिंह घाटगे यांनी सांगितलं। साखरेच्या उत्पादनावर अवलंबून न राहता सहवीज, इथेनॉल, आस्वनी, बायोगॅस, बायोपोटॅश आणि इतर उपपदार्थ निर्मिती प्रकल्पांची याआधीच यशस्वीपणे उभारणी करण्यात आली आहे। या साखळीत आता नवीन प्रकल्पाच्या उभारणीमुळे भर पडली आहे। या प्रकल्पातून उच्च प्रतीचा फूड ग्रेड लिक्विड कार्बन डायऑक्साइड आणि ड्राय आईस तयार होणार आहे। सध्याच्या घडीला साखर उद्योगाला साखर निर्मिती बरोबरच उपपदार्थ निर्मितीवर भर देण्याची आवश्यकता आहे। शाहू साखर कारखाना लवकरच बायो सीएनजी प्रकल्प उभारणीचं काम हाती घेणार असल्याचं घाटगे यांनी स्पष्ट केलं। दरम्यान कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केलं। संचालक युवराज पाटील यांनीही मनोगत व्यक्त केलं। समजितसिंह घाटगे यांच्या हस्ते माणिक पाटील यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील यांच्यासह संचालक संचालिका, शाहू ग्रुपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते।